तुमच्या लग्नाच्या आधीपासूनच राजा क्लबचं काम सुरू आहे. हम्म. मग लग्नाच्या वेळी फक्त एक प्रोफेशनल IT इंजिनियर म्हणून तुम्ही ज्या युवकाकडे बघितलं की तो तरुण IT क्षेत्रापेक्षा जास्त थोडा समाजकारणाकडे आहे किंवा प्रपंचापेक्षा जास्त समाजकारणाकडे जास्त त्याची धाव आहे. अशा वेळी कशा या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या? नाही, नक्कीच ऍक्सेप्ट करता आल्या, कारण थोडासा समाजकारणाचा अंश लग्नाच्या आधी पण होता. म्हणजे कॉलेजमध्ये असताना प्रयास सारख्या उपक्रमांमध्ये आम्ही गावांना व्हिजिट करून तिथला अनालिसिस पण केलेला आहे. प्रयास या सिंहगडच्या ज्या उपक्रमामध्ये आम्ही तेव्हा पार्टिसिपेट केलेलं होतं. सो मग तोच एक टच इथे पण मिळाला. त्यामुळे त्याचा शाळेतले उपक्रम करणं वेगळं, कॉलेजचे प्रॅक्टिकल्स करणं वेगळं. आता हे थोडं चॅलेंजिंग आहे, रस्त्यावरची लढाई आहे. नाही, नक्कीच थोडासा अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम झाला तिथे. पण नंतर त्यांनीच इन्व्हॉल्व करून घेतल्यामुळे, मीच त्याचा भाग झाल्यामुळे मग नंतर तो प्रश्नही मिटला. ऑटोमॅटिक तुम्ही त्या राजा क्लबशी मर्ज होत गेला, इंटिग्रेट होत गेला. कशी सुरुवात झाली तुमच्या राजा क्लब सोबत? तुमचा प्रवास कसा सुरू झाला? म्हणजे आता राजा क्लब मध्ये यांचे जे शिवजयंतीचा मुख्य मुद्दा आहे. म्हणजे शिवजयंतीचं सेलिब्रेशन साजरी करणं जे आहे, तुम्ही पाहाल की लोक काय करतात, डीजे वाजवतात, मोठा मोठा साऊंड करतात, खूप सारे फटाके उडवतात. याने तुम्ही शिवजयंती साजरी करताय की तुमची स्वतःची हाऊस भागवताय, असंही आहे. आणि जे इतर नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ज्यांना शिवाजी महाराज माहिती नाही, त्यांच्या मनात तुम्ही काय पोहोचवताय? तिथे आपल्याला खरं तर शिवाजी महाराजांची प्रतिमा रुजवायची, आणि ते करण्याचं काम राजा क्लब करत होतं, वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करून. त्या वेगळ्या पद्धतीमध्ये नामांकित लोकांची व्याख्यानं आहेत, ढोलपथक आहेत, आणि त्या शिवजयंतीच्या उपक्रमाला अनुसरून केलेले काही इतर गोष्टी आहेत. जसं की यांनी शाळेमध्ये शिवसृष्टी उभारलेली आहे कम्प्युटर लॅबमध्ये. म्हणजे मुलांना शाळेतूनच कळतं की शिवाजी महाराजांचा जीवनपट काय आहे, लहानपणापासून त्यांनी काय काय केलेलं आहे.